नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून साथजन्य आजारांचा धोका लक्षात घेता धुळे महापालिकेने विशेष धुराळणी मोहिमेला सुरुवात केली आहे. महापौर मायादेवी परदेशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील 4 विभागात 4 फॉगर मशीनद्वारे सायंकाळच्या सत्रात धुराळणी तसेच डास उत्पत्ती स्थळांवर फवारणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी घराभोवती पाणी साचू न देता महापालिकेच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. महानगरपालिका एरिया क्षेत्रामध्ये जेव्हा आपले सन्माननीय सदस्य आणि सन्माननीय पदाधिकारी निवडून आले त्यानंतर त्यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये आरोग्यविषयक सुविधा चांगल्या कशा देता येतील याच्या वारंवार वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमध्ये असं ठरलं की महानगरपालिकेसाठी स्प्रेइंग आणि फॉगिंगची यंत्रणा कमी पडते, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तर स्थायी समिती आणि महासभेच्या मान्यतेने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचं चांगलं नियोजन होऊ शकेल, सगळे भाग कव्हर होऊ शकतील असं स्प्रेइंग आणि फॉगिंग यंत्रणा उपलब्ध करून घेतलेली आहे. वॉर्डनिहाय नियोजन करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. फॉगिंगचे जर आपण आज मशीन बघितले तर एक मशीन साधारणतः दिवसाला 40 किलोमीटर एरिया फॉगिंग करू शकेल. असे 4 मशीन्स घेतले म्हणजे दिवसाला किमान 100 ते 150 किलोमीटर फॉगिंग करणारी यंत्रणा महानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध आहे. आणि सध्या स्प्रेइंगची यंत्रणा आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सगळीकडे स्प्रेइंग करणं अवघड जात होतं. तर या आधुनिक ट्रॅक्टर आणि स्प्रेइंग मशीनच्या आधारे महानगरपालिकेतलं जवळजवळ सगळेच प्रभाग आणि प्रभागामधले जे संवेदनशील भाग आहेत ते आम्ही स्प्रेइंग आणि फॉगिंग व्यवस्थित करू शकू. याच पुढे याच्यानंतरही महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या जी आधुनिक समस्या आहे की घरोघरी जाऊन कचरा उठाव करू शकत नाही महानगरपालिका. तर महापौर मॅडम यांच्या संमतीने आत्ताच आम्ही आज जीबीसमोर विषय दिलेला आहे. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आम्ही 20 नवीन घंटागाड्या खरेदीसाठी टेंडर प्रसिद्ध करतोय आणि ह्या 20 घंटागाड्या आल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 80पेक्षा अधिक घंटागाड्या होतील. आणि आत्ता जो प्रॉब्लेम येतो आहे की प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहोचू शकत नाही, तर आमच्या सगळ्या एकत्रित नियोजनामुळे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये प्रत्येक घरनिहाय घंटागाडी उपलब्ध होईल असं सुद्धा आम्ही प्लॅनिंग केली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.